छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत दानवेंच्या एका निर्णयाने महाविकास आघाडी हादरली आहे। महाविकास आघाडीच्या मतपेटीला अंबादास दानवेंकडून सुरुंग लावण्यात आलाय। अंबादास दानवेंचा महायुतीच्या पॅनलला उघड पाठिंबा आहे, त्यामुळे मोठी घडामोड म्हणावी लागेल। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये आपण दृश्य पाहतोय, त्यांच्या बाजूला त्या ठिकाणी संदीपान भुमरे सुद्धा आहेत, प्रशांत बंब आहेत, एकीकडे महायुतीचे सर्व नेते उपस्थित आहेत। आणि आता या निवडणुकीमध्ये दानवेंनी एक निर्णय घेतला, ज्या एका निर्णयाने महाविकास आघाडी हादरली। महाविकास आघाडीच्या मतपेटीला अंबादास दानवेंकडून सुरुंग लावण्यात आलाय। अंबादास दानवेंचा महायुतीच्या पॅनलला उघड पद्धतीनं पाठिंबा आहे। म्हणजे चुरशीची निवडणूक होती, त्या ठिकाणी आता महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेत। सचिन, आपण पाहतो यापूर्वी अनेकदा चर्चा केली, छत्रपती संभाजीनगरच्या या महत्त्वाच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रकारच्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या, चुरशीची निवडणूक होती। आणि आता मात्र थेट धक्का बसतोय की महाविकास आघाडीचे नेत्यांनी म्हणजे अंबादास दानवे यांनी एक निर्णय घेतला, जो निर्णय महाविकास आघाडीच्या अंगलट आलेला आहे। आणि एका निर्णयामध्ये तुर्तास तरी महाविकास आघाडी हादरल्याची माहिती आहे। ही मतं फुटलेत अशी चर्चा आहे, काय अधिकची माहिती आहे, हे नेमकं घडलं कसं? आपण पाहतोय महायुती आणि उद्धव ठाकरे यांचं अजिबात जमत नाहीये आणि अक्षरशः आमदार गेले, खासदार गेले आणि त्यानंतर महायुतीवर जो संताप आहे तो उद्धव ठाकरेंचा वाढलेला आहे। कारण सोबतचे सहकारी जाणं आणि ते फोडणं असा त्यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला होता। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा बँकेच्या या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे। आणि एवढंच काय तर या ठिकाणी ते प्रचार देखील करतायत आणि सोबतच ते फिरतायत। मग अशा वेळेला एकीकडे महाविकास आघाडीचा देखील पॅनल आहे, मात्र महाविकास आघाडीचे पॅनलमधील काही लोक किंवा ते समर्थक या ठिकाणी महायुतीच्या बैठकीमध्ये असल्याचं देखील ऐकायला मिळालेलं आहे, सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर दुसरीकडे मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रशांत बंब, आमदार विलास भुमरे यांच्यासोबत अंबादास दानवे देखील ठाकरेंचे नेते जे आहेत ते पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळे अंबादास दानवे त्यांच्यासोबत गेल्या कारणानं ठाकरेंचे काही पदाधिकारी महायुतीला मतदान करणार आहेत असं देखील काही जणांकडून ऐकायला मिळतंय। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तर धक्का आहेच, मात्र जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीला देखील सुरंग अंबादास दानवे यांनी लावलाय अशी देखील चर्चा आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी महायुतीला काँग्रेस देखील मदत करत असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे राज्यभरामध्ये ज्या काही हालचाली आपण पाहतोय, तर स्थानिक काही निवडणुका असतात, स्थानिक राजकारणामध्ये ते काही वळण देऊन जातात, तर तीच ही निवडणूक म्हणजे जिल्हा बँक निवडणूक आहे। आणि जिल्हा बँक निवडणुकीमध्ये आता महायुतीला अंबादास दानवे पाठिंबा देत आहेत, समर्थन करतायत आणि त्यासोबतच त्या पॅनलसोबत ते आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसचे देखील काही पदाधिकारी आहेत, काही नेते आहेत जे या पॅनलला सहकार्य करतायत अशी देखील माहिती समोर येते। त्यामुळे अंबादास दानवे हे जरी महायुतीत आता सध्या या पॅनलला समर्थन करतायत, तर दुसरीकडे ते एक भाग आहे ते म्हणजे महाविकास आघाडीचे। त्यामुळे आता कुठेतरी महाविकास आघाडीला ते सुरंग लावतायत असं देखील या ठिकाणी या काही दबक्या आवाजामध्ये काही सूत्र बोलतायत। करण, काय परिणाम होतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद सचिन, या महत्त्वपूर्ण अशा माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।